ग्रेट रियांस मॉर्निंग. आज आम्ही रियांस मल्टीटेड प्रायव्हेट लिमिटेड ओळख आयुर्वेदाची रोगमुक्त भारत अभियानाअंतर्गत वर्दडी बुद्रुक या आमच्याच गावामध्ये आम्ही आदरणीय विठ्ठलजी सोनकांबळे, विठ्ठल चोकाजी सोनकांबळे यांच्या घरी आलेलो आहोत. 2 महिन्यापूर्वी अंकलची तब्येत ही फार वीक होती. ते स्वतः उठतही नव्हते, बसतही नव्हते आणि खात पितही नव्हते. 2 महिन्याच्या नंतर अमृत ज्यूस दिल्यानंतर त्यांच्यामध्ये कशा प्रकारे फरक पडलेला आहे, किती त्यांना रिझल्ट आलेला आहे, आपण त्यांच्या तोडून जाणून घेऊया. अंकल, कसा गुण आलाय तुम्हाला? बरं वाटतंय का? जेवण वगैरे दबाके करतात का? पहिले चालता येत नव्हतं, उठता येत नव्हतं, आता उठतात स्वतः आहे ना? आता चालता पण येते ना? हा, हाताला तुमच्या धरलं तर चालचाल ना? बर बर बर, म्हणजे रिझल्ट चांगला आहे. काकू तुम्ही या ना थोडं. काकू, काकाला कशा प्रकारचा रिझल्ट आलाय? 2 महिन्यापूर्वी त्याची हालत कशी होती आणि आज रोजी कशी? चालता येत नव्हतं 2 महिन्यापूर्वी. हो. आता ही तिसरीच बाटली संपत आली तर पाय टेकवायला लागले, दट पाय द्यायले जमिनीला, चालायला लागलेत आता धरून धरून. स्वतः एकटे पण चालले ते. पहिलं त्याला हाताने उठावं लागत होतं ना. हो, त्या गॅरेज पर्यंत चालले ते. बरोबर. खूप छान, खूप छान. म्हणजे पहिल्यापेक्षा चांगला बदल झाला. हो, चांगला बदल आणि झाला. अजून मग हे अमृत ज्यूस प्रत्येकाने घेतलं पाहिजे ना? हो हो प्रत्येक रुग्णाने घेतलं पाहिजे. हो ज्यांची तब्येत चांगली त्यांनी सुद्धा घेतलं पाहिजे. हो हो चांगलं आहे ना अमृत ज्यूस? चांगले चांगले चांगलं आहे ना? चांगले. ठीक आहे. बघा मित्रांनो, इतका छान रिझल्ट आमच्या काकाला आलेला आहे आणि म्हणून प्रत्येकाने अमृत ज्यूस हे वापरलं पाहिजे आणि निरोगी जीवन जगलं पाहिजे. हर हर रियांश, घर घर रियांश. मी आरोग्य सल्लागार विठ्ठल सोनकांबळेसह आदरणीय स्वप्नील सोनकांबळे. धन्यवाद. थँक्यू.